गावची लोकसंख्या आहे त्यापेक्षाही जास्त पोलीस बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे। यावरून असं आम्हाला शंका वाटायला लागली कालपासून तर की 100% काहीतरी गोळ आहे। आपल्या मताची काय परिस्थिती आहे, आपलं मतदान गेलं कुठं, हे लोकांच्या मनातली जी शंका आहे ती कुठेतरी दूर व्हावी म्हणून या आमच्या गावातील मार्केटवाडी गावातील सर्व लोकांनी हा जो निर्णय घेतलेला आहे। इथं म्हणजे मेलं तर मतदान दुसऱ्याला जात नाही आणि हे असं कसं झालं 40 वर्षातनं, त्यामुळं गावकऱ्याला आक्रोश आहे। आज संपूर्ण देशाचं लक्ष आपल्या महाराष्ट्राकडे लागलं आहे, कारण की सोलापूर जिल्ह्यातील मार्शल तालुक्यातील मरकडवाडी या गावामध्ये आज बॅलेट पेपरवरती पुन्हा मतदान होणार आहे। मार्कडवाडी भारतातील महाराष्ट्रामधील असं एक गाव आहे ज्याने बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची मागणी केली, कारण की आत्ता विधानसभेला जो निकाल लागला तो निकाल पाहून मार्कडवाडी गावामधील लोकांना धक्का बसलाय। कारण की मार्कडवाडी गावामधील लोकांचा ठाम विश्वास आहे, त्यांनी शरद पवार गटातील उत्तम जानकर यांना मतदान केलं होतं, पण गावामधील जवळजवळ 1500 मतदान भाजपचे राम सातपुते यांना गेलं। हे कसं काय शक्य आहे? कारण की गावकऱ्यांनी तर उत्तम जानकरांना मतदान केलं होतं, त्यामुळे गावकऱ्यांना ईव्हीएम मशीनवरती भरोसा नाही आणि याच कारणासाठी गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचं ठरवलं। बरं, यासाठी गावकऱ्यांनी सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मागितली नाही, सरकारला कोणताही खर्च मागितला नाही किंवा इलेक्शन कमिशनला बोलवलं नाही। गावकरी स्वतः आपले पैसे खर्च करून फक्त मार्कडवाडी गावामधीलच मतदान घेण्याची त्यांनी मागणी केली। यासाठी गावकऱ्यांनी जिल्हा अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला पत्र देखील लिहिलं। 3 तारखेला आम्ही चाचणी फेर मतदान घेणार आहेत, ते बॅलेट पेपरवरती होईल। परंतु वरतून सरकारने पोलिसांना ऑर्डर पाठवली, गावात पुन्हा बॅलेट पेपरवरती मतदान होऊ नये, त्यासाठी राज्य सरकारने पोलिसांचा फौजफाटा मरकडवाडी या गावात पाठवला। जर सत्य परिस्थिती पाहिली तर राज्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचं सरकार स्थापन झालेलं नाही। मग मरकडवाडी गावामध्ये पोलीस कोणत्या उद्देशाने पाठवले? हे सरळ सरळ बेकायदेशीर पद्धतीमध्ये येतं। जर संविधानानुसार म्हटलं त्या राज्यामध्ये मुख्यमंत्री नसेल, गृहमंत्री नसेल, तर अशा राज्यामध्ये एखाद्या गावामध्ये पोलीस फौजफाटा पाठवणं हे बेकायदेशीर ठरतं। गावकऱ्यांनी कोणत्या तालुक्या ठिकाणी त्रास दिलेला नाही, फक्त त्यांच्या गावामध्येच मतदान घ्यायचं त्यांनी ठरवलं। मग यामध्ये सरकारला काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येक व्यक्तीला अधिकार असतो, पण आपलं मतदान कोणाला दिलं हे आपल्याला माहिती व्हायला पाहिजे। यासाठी गावकऱ्यांनी आपल्याच गावामध्ये पुन्हा फेरमतदान बॅलेट पेपरवरती घेण्याचं ठरवलं, जेणेकरून त्यांना समजेल त्यांनी दिलेले हे मतदान त्यांच्या उमेदवाराला भेटले का। मग इथं भाजप सरकारला प्रॉब्लेम काय आहे? म्हणजेच की ईव्हीएम मशीनमध्ये 100% घोटाळा आहे। जर गावामध्ये मतदान होत असेल, सर्व गावकरी पैसे खर्च करायला तयार आहेत या मतदानासाठी, मग सरकारला याच्यावरती आक्षेप घेण्याचं कारण नाही। मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला हक्क असतो, आपण कोणाला मतदान केलं हे आपल्याला माहिती व्हायला पाहिजे। यासाठी ते पोलिसांनी गावातील जवळजवळ 20-25 लोकांवरती गुन्हा देखील दाखल करून टाकला आणि पोलिसांना सर्वांनी ताकीद दिली, 3 तारखेला मरकडवाडी गावामधील कोणताही ग्रामस्थ मतदान करायला येणार नाही। असं केलंच तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू आणि त्यांना अटक करू, असं पोलिसांनी ऑर्डर दिली आहे। परंतु गावकरी काही झालं तरी आपल्या मतावरती ठाण आहे, ते कोणत्याही परिस्थितीत आज मतदान करणारच। एखाद्या ठिकाणी दंगल होतं किंवा एखाद्या ठिकाणी मुलींवरती लैंगिक अत्याचार होतात, अशा ठिकाणी पोलीस मात्र तात्काळ कारवाई करत नाही, परंतु ज्या ठिकाणी लोकांना आक्षेप आहे त्या ठिकाणी पोलीस कारवाई करतात। मरकडवाडी गावामधील लोक म्हटलं आमच्यावरती लाठीचार्ज झाला किंवा आमचे डोके फोडले किंवा आमच्यावरती गोळीबार केला, तरी देखील आम्ही आज बॅलेट पेपरवरती मतदान घेणार आहेत। खरंच या गावकऱ्यांना मानलं पाहिजे, भारतामधील महाराष्ट्रातील पहिलं असं गाव आहे ज्याने बॅलेट पेपर मतदानाची मागणी केली। जर सरकारला आणि निवडणूक आयोगाला पूर्ण विश्वास आहे ईव्हीएम मशीनमध्ये काही घोटाळा नाही, मग त्यांनी ग्रामस्थाला मतदान करण्यापासून का अडवलं? का त्या गावामध्ये पोलीस पाठवलेत? का लोकांना धमक्या दिल्यात? का